मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार का? रितू तावडेंच्या नावाची अधिकृत घोषणा. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने अखेर आपली रणनीती स्पष्ट केली आहे. अनुभवी नेत्या रितू तावडे यांना भाजपने महापौरपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली असून मुंबईच्या विकासाचा अजेंडा स्पष्ट केला आहे. महायुतीमध्ये मुंबईच्या महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गट भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नक्की रितू तावडे यांनी काय संकल्प मांडले आहेत? पहा ही एक्सक्लुझिव्ह लाईव्ह पत्रकार परिषद. व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे, रितू तावडे यांच्या उमेदवारीची घोषणा आणि राजकीय समीकरणे, भाजपची मुंबई महापालिकेतील ताकद आणि रणनीती, महायुतीमध्ये महापौर पदावरून सुरू असलेला पेच सुटणार का? तुमचे मत सांगा. रितू तावडे मुंबईच्या महापौर म्हणून तुम्हाला कशा वाटतात? कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या. स्वागत करतो या पत्रकार परिषदेत. आपले नगरसेवक इथे आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आपण सर्वांनी इथेच थांबायचं. सर्वांना सूचना दिल्या जातील आणि जा म्हणून सांगितल्यानंतरच जायचं. सर्वांनी महत्वाच्या सूचना ज्या अध्यक्षांकडून आल्या आणि आपल्या गटाकडून जी काही माहिती द्यायची ती तुम्हाला देतो. मी फार अधिक वेळ न घेता या पत्रकार परिषदेला माननीय अध्यक्ष अमित साटमजी, आपल्या उद्याच्या महापौर रितुताई तावडे, श्वेताताई, प्रभाकरजी, प्रकाश, मध्यताई या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आपले प्रश्न सुरू करावेत. तो पूर्वी अध्यक्षांचं निवेदन. काय 40 वर्षानंतर एक पहिल्यांदा महिला महापौर म्हणून आज साधारणतः 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल. मुंबईकरांचं जीवन सुकर करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराच्या महापौर आणि उपमहापौर या कार्य करतील. सर, पण दुसरीकडे तुम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केला. ठाकरे गटाकडून देखील आता चर्चा सुरू आहे उमेदवारी देण्यासाठी. आव्हान वाटतंय का ठाकरे गटाला? सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून 118 नगरसेवक आणि नगरसेविका आहेत. 114चा हाफवे मार्क आहे आणि त्या 118च्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आणि नगरसेविकांचाही पाठिंबा हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे. मनसेचा पाठिंबा घेणार आहे. पाठिंबा तुम्हाला देणार आहे. कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, या ठिकाणी युतीनं मनसेने पाठिंबा दिला आहे. मुंबईतली काही चर्चा आहे का आणि पाठिंबा दिला तुम्ही? या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात, महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात, नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं स्वागत आहे. नगरसेवकांचं स्वागत करणार का? 8 नगरसेवक मुंबईत आहेत. नाही, अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही.
आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही. आम्ही सर्व समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू. मराठी महापौर किंवा मराठी महापौरासंदर्भात स्थानिकला तुम्हाला घेणवलेला आपल्याला ठाकरे यांच्याकडनं पाहायला मिळालेला आहे. मराठी महापौर बसला आहे कुठेतरी काय संदेश तुम्हाला असं म्हटलं जात होतं की तुम्ही अमराठी महापौर. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणीतरी वेगळा महापौर हा करायचा होता. त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू, मराठी, कोकणी, मालवणी महापौर हा लाभलेला आहे. अनेक काळातले घोटाळे बाहेर करताना पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिकेवर तुमची सत्ता आलेली आहे, महापौर तुमचा आता बसलेला आहे. जेव्हा पहिली महासभा होईल, या पहिल्या महासभेमध्ये 5 कार्यक्रमांमध्ये काय प्रमुख कार्यक्रम काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते हे जाहीर करतीलच. पण मातृशक्तीचं नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबेसारखं भ्रष्टाचाराला कायमचं, ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेंनी या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता, त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादानं मातृशक्ती कायमचं उखडून फेकून देईल. पत्रिका काढली जाणार आहे काय? 25 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका चार्जशीट मध्ये आहेच, त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही. पोलिसांनी मिठी नदीच्या काळाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे. अनेक लोक जेलमध्ये सुद्धा आहेत. आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना इज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करू. शिवसेनेची अपेक्षा होती की महापौर पद हे बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि इतर कारणामुळे शिवसेनेला मिळावं. ती अपेक्षा तर पूर्ण झाली नाही. मात्र इतर समित्यांमधलं किंवा इतर सत्ता वाटप हे सातत्याने अपेक्षा तर संजय गाडी व्यक्त करतायत. कुठेतरी महापौर पद न मिळायचे फक्त दोन्ही काय? महापौर कोणाचा किंवा कोणाची होईल हे महत्वाचं नाहीये. आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो. आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल. निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कुणीतरी महापौर होईल. त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. समित्यांचं वाटप कधीपर्यंत होईल? कारण मुंबईकरांना प्रतीक्षा आहे की आता कारभार सुरू होण्याची बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. मात्र समित्यांचं वाटप रखडल्यामुळे कुठेतरी कारभार पण रखडला अशी चर्चा सुरू. कुठलंही कशाचंही वाटप रखडलेलं नाही. सगळा टाइम टेबल तुम्ही MS कडनं घेऊ शकता, कारण तो त्यांचा अधिकार असतो. ते जसं टाइम टेबल घोषित करतील त्यानुसार समित्यांच्या निवडणुका, प्रभाग समित्यांच्या निवडणुका, सगळ्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे त्याचं टाइम टेबल तुम्ही त्यांना विचारा. 1.25 लाखाचा उल्लेख, 1.25 वर्षांचा उल्लेख जो केलेला आहे या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये तो नेमका काय आहे? कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा उल्लेख आहे. तुमच्याकडनं मात्र तसा कुठलाही उल्लेख होताना दिसत नाही. नेमका फॉर्म्युला काय? नाही, असा कोणताही फॉर्म्युला नाही. त्यांनी असं ठरवलंय की त्यांचं उपमहापौर पद हे 1.25 वर्षाचं असेल, कारण त्यांना कदाचित अधिक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याची इच्छा असेल. आमचं असं काही ठरलेलं नाही. योग्य वेळी आम्ही जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका राहणार आहे का? राष्ट्रवादी तुमच्या सोबत येण्यासाठी तयार नाहीये. स्वीकृत नगरसेवक साधारणपणे कोणाची किती असतील त्याची आता चर्चा नव्याने. स्वीकृत नगरसेवक हे संख्याबळानुसार ठरतात. त्यामुळे ज्याचं जेवढं संख्याबळ असेल
तितके स्वीकृत नगरसेवक त्या पक्षाला मिळतील. अमित जी, ये बताइए, आपने चुनाव प्रचार के दौरान वादा किया था कि मुंबई का अगला मेयर हिंदू होगा, मराठी होगा. आज उस जो आश्वासन की पूर्ति हुई उससे शुरू करते हैं. आज 44 साल के बाद भारतीय जनता पार्टी का महापौर मुंबई की महानगर पालिका में विराजमान होने जा रहा है. मुंबई शहर का विकास करना, मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन देना, और जब मुंबई शहर का विकास हो रहा है तो मुंबई शहर की सुरक्षितता को आबादित रखना, यह हमारा परम कर्तव्य है. और मुंबई की नई महापौर और मुंबई के नए उपमहापौर सभी महायुति के नगर सेवकों के साथ में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विजन अनुसार सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, सम्माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और सम्माननीय उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, इनके मार्गदर्शन में आने वाले समय में काम करेंगे. मुंबई शहर का विकास करेंगे, उन्नति करेंगे, प्रगति करेंगे, और जब ये हो रहा है तो मुंबई शहर को सुरक्षित भी वो रखेंगे. अमित जी, आपने कहा है कि जो भ्रष्टाचार का मुद्दा है उसी को लेकर चुनाव प्रचार हुआ था, तो आपकी सत्ता आई है, पहली बार बीजेपी का मेयर बना है, तो पिछली बार जो आरोप किए थे उसको आप कैसे आगे लेके जाएंगे? भ्रष्टाचार मुक्त डीएमसी, मुंबई की महानगर पालिका को मातृशक्ति का नेतृत्व प्राप्त हुआ है. मुझे ये पूरा विश्वास है कि मां जगदम्बा के आशीर्वाद से जिस भ्रष्टाचार को उद्धव ठाकरे ने इस मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया था, उस भ्रष्टाचार को हमारी मातृशक्ति हमेशा हमेशा के लिए उखाड़ के फेंक देगी. अमित जी, आप मुंबई महापालिका रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे सर. मुंबई महापालिका रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे आणि औषधाचाही तुटवडा आहे सर. अभी जी जो लोग ये सपना देख रहे थे कि शहर का मेयर खाना पठान को बनाएंगे, ऐसे लोगों को आज क्या जवाब देना चाहेंगे आप? एमआईएम की हमको ऐसे लोगों को जवाब देने की आवश्यकता ही नहीं है. मुंबईकरों ने ही ऐसे लोगों को जवाब दिया है. और मुंबई का महापौर खान कौन करना चाहते थे ये तो आपको अच्छी तरह से पता है. उन लोगों को मुंबईकरों ने और मुंबई के मराठी आदमी ने कड़ा जवाब दिया है. अमित जी, आप हमेशा चुनाव में जैसे भ्रष्टाचार के मुद्दे पर मातोश्री का जिक्र करते हैं, कफन चोर, खिचड़ी चोर बोलते, तो क्या अब आपकी सत्ता आई है, ये जांच मातोश्री के दौर तक जाएगी या नहीं, या सिर्फ ये आरोप रह जाएगा? नहीं, ये जांच तो चल ही रही है. मीठी नदी के घोटाले की जांच चल रही है, उसमें चार्जशीट फाइल हुई है, उसमें काफी लोग उसमें अरेस्टेड भी है. पुलिस अपना काम, जो यंत्रणा है वो अपना काम करेगी. हम आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार मुक्त करने के हेतु से आने वाले समय में काम करेंगे. आप हमेशा कहते भ्रष्टाचार का सीधा लिंक मातोश्री उद्धव ठाकरे से जुड़ता था, तो क्या अब ये जांच के लिए मैं स्पेसिफिक चाहता हूँ, उद्धव ठाकरे तक जाएगी या नहीं? ये जांच जो है वो जांच की एजेंसियां करती है, पुलिस करती है, इकोनॉमिक ऑफेंसेस विंग करती है. तो इसका जो जवाब है वो देंगे कि इसकी जो लिंक है या इसकी जो कड़ी है वो कहां तक जा रही है, वो वांद्रे पूर्व तक जा रही है कि नहीं जा रही है, और वो आपने जिस घर का नाम लिया उस घर तक जा रही है कि नहीं जा रही है, इसका जवाब तो पुलिस दे सकती है. हम सिर्फ इतना कह सकते हैं कि पिछले 12 वर्षों में मुंबई में रहने वाले मराठी आदमी को हमने बीडीडी चाल में 560 फुट का घर बनाकर दिया. इन्होंने 25 वर्ष मुंबई की महानगर पालिका में राज करके अपना दूसरा बंगला बनाया. एमएनएस और एमआईएम के साथ क्या रहेगा? आना चाहती है एमआईएम के जो 8 पार्षद है उनके तरफ क्या रुख रहेगा आपका, और एमएनएस अगर साथ आना चाहती है तो? जो भी हिंदुत्ववादी शक्तियां हैं मुंबई शहर के विकास में के हित में काम करना चाहती है और नरेंद्र मोदी जी के विजन अनुसार सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के मार्गदर्शन में काम करना चाहती है, मुंबई शहर का विकास करना चाहती है, और उद्धव ठाकरे ने जिस भ्रष्टाचार को मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया उस भ्रष्टाचार को हमेशा के लिए उखाड़ कर फेंकना चाहती है, ऐसी सारी ताकतों का हम स्वागत करेंगे. लेकिन समाज विघातक, देश विघातक, देश विरोधी आतंकवादी शक्तियों से सहानुभूति रखने वाली किसी के साथ भी हम कोई भी संबंध नहीं रखेंगे. वंदे मातरम और भारत माता की जय को विरोध करने वाले हमारे साथी कभी हो नहीं सकते. अवैध बांगलादेशियों का मुद्दा, अवैध बांगलादेशियों का सोबत येणार का? एकीकडे तुम्ही एकत्र निवडणुका लढवल्या होत्या, परंतु अजूनही वाटाघाटीची बोलणी पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार हे आमच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सामील आहेत. ते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आमच्या महायुतीचा ते घटक पक्ष आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार सुद्धा आमच्या बरोबर असतील.
आमचा आक्षेप हा व्यक्तीवर होता, पक्षावर नव्हता. अवैध बांग्लादेशियों का मुद्दा आप लगातार उठाते थे कि स्टेशन के आसपास उन्होंने एक तरह से कब्जा कर लिया, तो अब आप लोग की सरकार की क्या प्राथमिकता? आने वाले समय में हमारे संकल्पनामा में हमने ये लिखा है कि डिजिटलाइज सिस्टम्स और एआई का उपयोग करके हम जो भी इलीगल इमिग्रेंट्स इस मुंबई शहर में आए हुए हैं उनको आइडेंटिफाई करना, डिटेन करना और उसके बाद में डिपोर्ट करना पुलिस की मदद से, ये हम डिजिटलाइज सिस्टम्स और एआई का उपयोग करके करेंगे. आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार मुक्त करने के हेतु से भी हम डिजिटल ट्रांसफॉर्मेशन जो है वो मुंबई की महानगर पालिका में लाएंगे. आईटी और एआई का उपयोग करके ह्यूमन इंटरवेंशन को कम करके यहाँ पर मुंबई महानगर पालिका से भ्रष्टाचार को हमेशा हमेशा के लिए हम उखाड़ कर फेंक देंगे. सर, पण आता ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे ठाकरे गटातून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ते तुमच्यासोबत येतील जे ठाकरे सोबत होते ते काही समविचारी मी सांगितलं ना, ज्यांना ज्यांना मुंबई शहराचा विकास घडवायचा आहे, मोदीजींचं मार्गदर्शन, सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा विकास घडवणं आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित करणं हे ज्यांना ज्यांना करायचं त्या सर्वांचं स्वागत आहे. त्या सर्व हिंदुत्ववादी शक्तींचं आम्ही स्वागत करतो. तरी तिघांच्या मिळून 50 जागा सुद्धा आल्या नाहीत. त्यामुळे एकत्र आले काय आणि वेगळे राहिले काय त्याने काही फरक पडत नाही. ही खात्री आहे का आणि निवडणूक झाली तर सामोरं जायची तयारी कशी आहे? आमच्या देशाचे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आमचे इन्फ्रामॅन, आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी आणि मंचावर बसलेले सगळे उपस्थित, या सगळ्यांच्या आणि माझ्या समोर बसलेल्या माझे सगळे सहकारी, महायुतीचे आमचे सगळे नगरसेवक यांच्या वतीने मी आज फॉर्म भरलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की 11 तारखेला चांगल्या मोठ्या संख्येने हा विजय निश्चित आहे. तुमच्या सोबत महाविकास आघाडी महायुतीचे अनेक नेते असणार आहेत, विजन काय असणार आहे? यापूर्वी सुद्धा अनेक महापौर झालेले आहेत पण त्या शिवसेनेच्या होत्या, अनेक आरोप सुद्धा या दरम्यान झाल्याचं पाहायला मिळालं. एक जवळपास अमितजींनी सांगितलं 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे. 100% लोकांनी पूर्ण विरोध करून, जसं अमितजींनी सांगितलं 3ही पक्ष एकत्र आले होते तरी सुद्धा एक 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले. हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे प्रत्येक नगरसेवक काम करत होते, मेहनत करत होते. कोविड काळामध्ये जर कोण दिसत होतं तर फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक दिसत होते. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि 100% जो 25 वर्षाचा यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढणार. किशोरी पेडणेकर यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमुख विरोधक म्हणून तुम्हाला सभागृहात पाहायला मिळू शकतो. अजून अर्ज भरला नाहीये त्याच्या आधीच तुम्हाला शुभेच्छा. नाही, मी त्यांचे आभार मानते, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आपलं जे सभागृह असतं ते फार पारंपरिक आणि त्याची गरिमा आहे. त्या सभागृहामध्ये आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसतो. मुंबईच्या हिताचा, सुरक्षिततेचा सगळा विचार त्या ठिकाणी केला जातो. माझी अशी इच्छा आहे की सभागृह चालत असताना पक्षविरोध बाजूला ठेवून मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांची पूर्ण सेवा करण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. शिवसेनेच्या रणरागिणी असणार आहे, अर्थात महिला राज असणार आहे महापालिकेवर, त्याच्यामुळे दोन्ही बाजूंच्या रणरागिणी भिडणार, तर तुम्ही तुमची रणनीती कशी तयार करणार? शिवसेनेचं रणरागिणी आमच्या तो गट आहे. शिवसेनेच्या रणरागिणी आमच्या बरोबर आहे. आमच्याबरोबर तर बरंच झालं तुमच्या शिवसेना युती आहे ना भाजपबरोबर. शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी आणि आमच्या भाजपच्या सगळ्या रणरागिणी आम्ही एकत्रच सभागृहामध्ये चांगला सभागृह चालवणार. मुंबईच्या हिताचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेणार. ताई, पहिला मान जो आहे तो महिला महापौर म्हणून तुम्हाला मिळालेला आहे भाजपच्या. काय भावना आहेत मनात? असं होतं का तुमच्या की मी महापौर बनेल? हा मातृशक्तीला विजय मिळालेला आहे. या ठिकाणी आलेल्या माझ्या सगळ्याच नगरसेविका जिंकून आलेल्या, मी मगाशीही सांगितल्या, सगळ्याच रणरागिणी आहेत, रणांगण जिंकून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यामुळे मातृशक्तीचा हा विजय आहे.
रिझर्वेशन जे आहे ते सर्वसाधारण महिला झालेले आहे, त्यामुळे अर्थात त्या ठिकाणी महिलाच महापौर बसणार होती. आणि तुम्ही सांगितलं की पहिल्यापासून असं भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. त्या ठिकाणी पहिलंच कोणी काही सांगितलं जात नाही. पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतात त्याच वेळी आम्हाला तो निर्णय कळतो. तर यातून मुंबई महापालिकेवरती नाले सफाई असतील, मिठी नदी साफ असेल आणि कचरा साफ केला जाते, या संदर्भात पारदर्शकता येईल. हा 25 वर्षाचा सगळा कचरा आहे, हाच सगळा काढण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत आणि सभागृहामध्ये हा सगळा आम्ही कचरा काढून फेकून देणार आहोत. आणि मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय त्याची दयनीय अवस्था आहे, औषधाची तुटवडा आहे, ह्या सगळ्याच विषयावरती, कारण कसं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे सजेशन्स येणार, ठरावाच्या सूचना येणार, त्या पद्धतीने सगळे विषय हाताळले जाणार. पण प्रश्नच नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला आता ह्यावेळी दिसणार. रितु जी, पूरे एशिया में मुंबई का एक अलग महत्व है, सबसे बड़ी महानगर पालिका कहते हैं, बजट 17,000 करोड़ है, एक स्टेट का जो बजट होता है उससे भी बड़ा है. पूरे दुनिया में मुंबई में लोग आते हैं, इतनी बड़ी जिम्मेदारी आपको लगा था कि इससे मिलेगी आपको, और आपका विजन क्या होगा, 3 मुद्दे क्या होंगे कि आप मुंबई के लिए करना चाहते हैं? मुंबई महानगरपालिका सबसे बड़ी महानगरपालिका है और यहाँ पे महापौर पद मिलना और यहाँ पे बैठना ये बहुत ही गर्व की बात है. लेकिन मैं अभी भी आपको बोलती हूँ कि महापौर नहीं, हम सेवक करके काम करेंगे वहाँ पे. और ये बहुत बड़ा बजट रहने वाली इतनी बड़ी महानगर पालिका है. मुंबईकर की बहुत सारी अपेक्षा है, वो पूरा करने का काम हम यहाँ पे करेंगे. सुरक्षित मुंबई हो, खड्डे मुक्त रास्ते यहाँ पे पूरे होने वाले हैं. और जो अभी इन्होंने कहा कि रुग्णालय की जो अवस्था है वो भी देखी जाएगी. मेरा काम ज़्यादा से ज़्यादा जितना हो सके उतना विजिट करके मैं पूरी मुंबई में वो काम करती रहूँ. पार्किंग का बहुत बड़ा समस्या है, आप देखेंगे ये सब विषय अभी एक एक करके. पब्लिक ट्रांसपोर्ट है, तो मैंने पूछा कि 3 मुद्दे ऐसे क्या रहेंगे जो आपके प्रायोरिटी है. मुंबई में ट्रैफिक की बहुत समस्या है, फुटपाथ पे सीनियर सिटीजन को चलने के लिए जगह नहीं है, तो ये मेरे प्रायोरिटी के मुद्दे रहेंगे. सुरक्षित मुंबई, रुग्णालय, मुंबई के सब रुग्णालय कैसे रहेंगे, वो सब विषय इनको लेके मैं आगे काम करने वाली हूँ. मुंबई में घुसपैठिया एक बड़ा मुद्दा है जिसको आपकी पार्टी लगातार उठा रही है कि शहर का रंग न बदले, घुसपैठियों को लेकर आप लोग की क्या योजना रहेगी अगर आप? नहीं, हमारी वैसे तो हमारे देवेंद्र जी, हमारे किरीट भाई, हमारे अमित भाई तो काम कर ही रहे. ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा. जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल. और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा. मुंबईचे अनधिकृत बांधकाम असू दे किंवा काय, एक तर तसं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुंबईसाठी सातत्याने काम करत असताना तुम्हाला दिसतात आहे. 2014 नंतर ज्या पद्धतीने मुंबईचा रंग बदलत गेलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. जागोजागी रेल्वेचे मेट्रोचे जाळे या ठिकाणी होतात आहे, रोड कॉन्क्रीटचे होतात आहे. तर मुंबईचं काम करण्यासाठी आमच्या मुख्यमंत्री देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केलेलीच आहे. त्यांचंच विजन पुढे ठेवून आता पुढे आम्ही सगळे नगरसेवक जे इतके वर्ष 4.5 वर्ष मुंबई महानगरपालिकेत नव्हते, त्याच्या पुढचं काम आम्ही पूर्ण करू. बिल्कुल प्राथमिकता रहेगी. बांग्लादेशी मुक्त मुंबई हम करेंगे. विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करतात, विरोधकांना हितासाठी काम केलं पाहिजे. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते की आम्ही सगळे सेवक म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर मुंबईचे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरलेच पाहिजे. धन्यवाद.